तू ये ठेव ठेव चालू करते वरून गावऱ्या टाकल्या आता मी तर कातडीवरून कापून टाकेन बरं का. पोरग बोलत नव्हतं माहिती का. आमच्या मध्ये आल्यानंतर बोलायला चालू केलंय त्यांनी. काय तिकडे ड्रम ठेवले का रील्स मारतो का युट्यूबर आहे बरं का. नमस्कार मित्रांनो, साईज ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज आलेलो आहोत अकोला तालुक्यातील विश्रामगड इथे. म्हणजे या किल्ल्याला आपण पट्टा किल्ला म्हणून सुद्धा ओळखतो आणि विश्रामगड म्हणून सुद्धा या किल्ल्याला ओळखलं जातं. तर सर्वात प्रथम मग आम्ही 8:30 वाजता इथून सिन्नरहून निघालो होतो. त्याच्यानंतर मग असं ठरवलं होतं आम्ही की नाईट ट्रेक करायचं आणि वरती जाऊन आपण कॅम्प वगैरे करायचं. पण आम्ही काही कारणास्तव मग त्यांनी आम्हाला मज्जाव केला वरती जाण्यासाठी. मग आम्ही खालीच जे पायथ्याशी कॅम्प वगैरे लावला, टेंट वगैरे आम्ही व्यवस्थित लावला. त्याच्यानंतर मग आम्ही चूल वगैरे पेटवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मसाले भात केला. त्याच्यानंतर मॅगी वगैरे केली होती आणि भत्ता वगैरे घेऊन गेलेलो होतो सोबत. मग ते आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ आराम केला, कारण की आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही गडावरती 6:30 नंतरच जाऊ शकतात. तर मग त्यामुळे मग आम्ही आराम वगैरे केला. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज आलेलो आहोत विश्रामगडला. म्हणजे काल रात्रीच आपण आलेलो होतो. काल रात्री आपण इथं नाईट कॅम्पिंग केली. त्याचं एक मागं कारण होतं की काहीतरी सकाळी एक घटना घडली होती. म्हणजे एका जणाला साप चावला होता. त्यामुळे मग त्यांनी वरती जायला आम्हाला मज्जाव केलं. नंतर मग आम्ही त्या मॅडमशी बोललो, म्हणजे वन विभागाच्या ज्या मॅडम होत्या त्यांच्याशी बोलल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ता नका जाऊ, उद्या सकाळी 6 नंतर तुम्ही चढायला सुरुवात करा म्हणे विश्रामगड. मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथं नाईट कॅम्पिंग वगैरे केली. त्याच्यानंतर आम्ही मग तिथे रात्री खिचडी भात बनवला. आता सकाळी मॅगी वगैरे खाल्ली. मग आता आपण जो विश्रामगड आहे तो आता चढायला सुरुवात करूयात. थोडा चढाई करून गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्वामी महाराज जे आहेत त्यांची गुफा आपल्याला पाहायला मिळते. तसंच त्यांचे बसण्याचे ठिकाणसुद्धा आपल्याला तिथं मंदिराच्या बाहेरही आपल्याला पाहायला मिळतं. ह्याच्यानंतर थोडं वरती अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला त्र्यंबक दरवाजाच्या समोर पट्टाई देवी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि पट्टाई देवी मातेच्या आधी आपल्याला 4 ते 5 पाण्याचे टाके हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं ते हा जो किल्ला आहे त्याच्या पायऱ्या ते कातळात कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो किल्ला आहे तो इझी ग्रेड म्हणजे सोप्पा श्रेणीमध्ये, म्हणजे जे बिगनर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी एकदम सोप्पा ट्रेक आपल्याला हा पाहायला मिळतो. आणि याचा जर प्रकार आपण जर पाहिला तर गिरिदुर्गमध्ये हा जो किल्ला आहे तो येतो. म्हणजे गिरी म्हणजे पर्वत किंवा डोंगर किंवा दुर्ग म्हणजे किल्ला. गिरिदुर्ग प्रकारामध्ये हा जो किल्ला आहे तो समाविष्ट आणि पाहायला आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर मग आम्ही राऊळ अंबरखाना तिथे गेल्यानंतर मग तिथे जिल्हाधिकारीवरी आणि जे वनरक्षक वरे ते आलेले होते. मग त्यांच्यासोबत मग आम्ही जो महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, आम्ही तिथे साजरा केला.
नंतर बांधू थोडं हे करून घ्या ना मामा हे करून घेऊ या किल्ल्याच्या नावामागे जर इतिहास जर आपण पाहिला तर नोव्हेंबर 1679मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे जालनापूर आहे म्हणजे जे आताचे जालना आहे ते जिंकून परत येत असताना मुघल सैन्याने त्यांना तिन्ही बाजूंनी घेरलं होतं. मग आपले जे हेर खात्याचे जे प्रमुख होते बहरजी नाईक यांनी त्यांच्या कौशल्यामुळे महाराजांना सुखरूप मग त्याच्यातून जे मुघलांच्या तावडीतून सोडून ह्या पट्ट्या किल्ल्यावर पोहोचले होते मग तिथे आणि त्यांनी ह्या किल्ल्यावरती सैन्यासह त्यांनी विश्रांती घेतली होती. त्यामुळे मग या किल्ल्याला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रामगड असे नाव ठेवले होते आणि याचा पहिलं जे नाव आहे ते पट्टा किल्ला किंवा पट्ट्या किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखलं जातं. नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला विश्रामगड असं नाव दिलं आणि ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज 33 दिवस राहिले होते असा इतिहास इथे सांगितला जातो. तर पण आता आपण अंबरखाना वगैरे बघितला मागे. आज 1 मे असल्यामुळे मग आम्ही ध्वजारोहण वगैरे केलं. अधिकारी वगैरे वन अधिकारी वगैरे आलेले होते त्यामुळेच एखाद्या वेळेस येऊ येतील असेल कारण की आम्ही बरंच जणांना विचारलं ते पण म्हटले की खरं तर जाऊच देत नाही वरती पण मग आज 1 मे असल्यामुळे मग त्यांनी शक्यतो नसेल जाऊ दिला हे कारण असतं. आणि मग त्याच्यानंतर आता आपण वरती धान्याचे कोठारे वगैरे पाहायला चाललो आहे आणि हौंद वगैरे जे आहेत तो आपण आता पाहायला चाललो आहे. नमस्कार मंडळी. हत्ती हौंद आणि धान्याचे कोठार पाहिल्यानंतर मग आम्ही त्र्यंबक दरवाजा जे आहे तिथून मग आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेले जे काही डॅम होते मग तिथे आम्ही आंघोळ वगैरे केली. तिथून तुम्ही कोणालाही विचारलं तर 3 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला ते जे डॅम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग आम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर मग आम्ही तिथून डायरेक्टली मग सिन्नर यायला निघालो. हा जो ब्लॉग आहे जर तुम्हाला जो आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा जो ब्लॉग आहे तो नक्की शेअर करा आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.